हाय गाईज, माझे नाव सोम सचिन फणसे आहे। आमच्या शाळेचे नाव अनुदानित आदिवासी आश्रम शाळा पडसरे आहे। ही आमची शाळा। चला माझ्या मागे मी तुम्हाला आमची शाळा दाखवतो। इथं मुलींचं हॉस्टेल आहे, इथं मुख्याध्यापक निवास आणि इकडं हॉल मुलांचा, इकडं मुलांचा हॉल आणि इकडं मुलांचा हॉल आणि तिकडं रोज संध्याकाळी जेवण बनवत, इथं मुले जेवतात आणि तिकडे जेवण बनवायची खोली आहे, ती तुम्हाला दाखवतो। इकडं वरती मुलींचं हॉस्टेल आहे आणि इकडं कार्यक्रम होतात। आता आपण IBT गृह विभागामध्ये आलो आहोत। या विभागामध्ये एकूण 4 विभाग आहेत। अभियांत्रिकी, ऊर्जा व पर्यावरण, शेती व पशुपालन, गृह व आरोग्य, हे 4 पण विभाग मी तुम्हाला दाखवतो। हा ऊर्जा व पर्यावरण विभाग आहे। इथं आम्हाला एक्सर जोडणी, गोडवन वायरिंग, साधी वायरिंग, समांतर वायरिंग, जिना वायरिंग हे आम्हाला इथे शिकवतात व फॅन दुरुस्ती, ट्यूबलाईट, हा गृह व आरोग्य विभाग। इथं रक्तगट तपासतात, हिमोग्लोबिन तपासतात। आमच्याकडे आता 8वीचे आणि 9वीचे विद्यार्थी परफ्यूम तयार करत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। एक मोगरा इसेन्स आहे आणि JDO आहे, परत दुसरं कुठलं DO, असे वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे परफ्यूम तयार करतात आणि मग त्याची विक्री इथेच विद्यार्थी घेतात। जे जिंकतील त्यांना वेगवेगळे पुढे गेम आहे, ठीक आहे। आणि जर शेवटपर्यंत जिंकेल त्याला मॅडम घेऊन येतात, ठीक आहे। रेडी 2 3 नारंगी, चला गुलाबी, चला 1 2 3 पिवळा, मित्रांनो शेअर करा। ओके 2 आता
सावकाश, घाई करू नका. हे बॉल दिसतो, एक बॉल ग्लास द्यायचा पटकन. जाऊ दे. तर पाहू शकता विद्यार्थ्यांनी शेंगदाणे लाडू केलेले आहेत. अजून इथे लोणच्याचे प्रकार अजून करतात, मोरंबा करतात. तर पाहू शकता तुम्ही चालू आहे. हे आवळा लोणचं आहे आणि हे लिंबाचं लोणचं तयार आहे आणि आवळा सरबत तयार आहे. आवळा सरबत पण तयार आहे. साबण जर आमच्याकडे हे डिश वॉश लिक्विड आहे लिक्विड आहे, आणि फिनेल तयार केलेले तयार आहे. केलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही या शाळेमध्ये फक्त शिकवलं नाही जात तर गरजा कशा पूर्ण करतात त्यांचे पण आपण पाहू आणि शकता. आम्ही अजून पाणी परीक्षण करतो प्रत्येक गावाचं. जर विद्यार्थ्यांना पाणी परीक्षण करण्यासाठी त्यांना दाखवून देतो की आपण ह्या गावातलं जर पाणी पिते तर ते पिण्यायोग्य आहे की नाही याची त्यांना माहिती त्यांच्याच गावांमधलं प्रत्येकाच्या गावांमधलं पाण्याच्या बॉटल आणायला सांगतो आणि मग त्यांना ते दाखवून देतो. 24 तास आम्ही ते पाणी पॅक बंद रूममध्ये ठेवतो आणि 24 तासानंतर ते पिण्यायोग्य आहे की नाही हे ते त्यांना दाखवतो. मग त्याचे नमुना काय परिणाम होतात की काय करायचं आहे आपल्याला ते सगळं त्यांना त्याच्यावरती शिकवलं. परत हिमोग्लोबिन शिकवलं जातं, ब्लड टेस्ट शिकवलं जातं त्यांना. त्यांचा ब्लड टेस्ट कोणता आहे हे कुठल्याच विद्यार्थ्याला माहिती नाही आणि ते दवाखान्यात केव्हा कधीतरी लागलं किंवा काय झालं तरच जातात. तेव्हा रक्तगट कोणता आहे हे त्यांना कळतं. त्यामुळे आता बऱ्याच विद्यार्थी ते स्वतः दुसऱ्या मुलांचं रक्तगट तपासतात. थँक्यू मॅडम. तुम्ही मॅडम दुपारी आल्यापासूनच त्यांनी आपले वेगवेगळे गेम्स घेतलेले आहेत. सनी गेम्स घेऊन आपल्याला मनोरंजनासोबत खेळ आणि खेळासोबत शिक्षण असा या फाउंडेशनचा उद्देश या ठिकाणी आपल्या लक्षात आले आहे. तर असे आपले खेळ घेणारे भावनिक सर मगाशी स्वागत समारंभाच्या वेळी उपस्थित नव्हते तर मी आपल्या सुंदर सरांना विनंती करते की भावनिक सरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आज आपल्याकडे तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमार्फत या ठिकाणी मॅडम आणि सर खास करून आपल्याला भेटण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत. तर मी त्यांचं प्रथमतः शाळेच्या संस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करते. या खेळामध्ये प्रावीण्य मिळवले अभिनंदन करावं तुमचं. हॅलो, कल्पेश भोईर सर याने आपल्या शाळेसाठी ट्यूबलाईट दिलेल्या आहे. खरोखरच आपल्याला फार गरज होती आणि आता परीक्षेची वेळ सुद्धा आहे आणि यामध्ये आपल्याला ह्या ट्यूबचे लाईट आपल्याला मिळाले. खरोखरच त्यांचे सरांचे आम्ही शाळेमध्ये धन्यवाद मानतो की आपल्याला उजेडाची गरज आपल्याला खूप खूप आभार. असे वेळोवेळी आमच्या शाळेला भेट देत जा मॅडम. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. या ठिकाणी